श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जय श्रीराम. रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ सण आहे. हा दिवस भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूचा 7वा अवतार श्रीराम यांचा जन्म झाला. सत्य, धर्म, कर्तव्य आणि आदर्श जीवन जगण्याचा संदेश देणारा हा दिवस. या दिवशी काही मंत्रांचा गुपचूप जप करा आणि बघा चमत्कार. कारण प्रभू श्रीरामांचे काही मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात. हे मंत्र तुम्ही मनातल्या मनात अगदी गुपचूप जपलेत तरी त्याचे मोठे फळ मिळू शकते. आणि ते कसे म्हणावेत? उद्या रामनवमी दिवशी भगवान श्रीरामांची पूजा कशी करावी यासंबंधी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे काही मंत्र इतके प्रभावी असतात जे कोणालाही न सांगता, कोणालाही न कळता जपत राहावे. सर्वात प्रभावशाली मंत्र आहे प्रभू श्रीरामांचा सिद्ध मंत्र श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम हा एक सिद्ध मंत्र मानला गेलाय. आपणही हा सर्वात प्रभावशाली मंत्र रामनवमीच्या दिवशी नक्की जपा. यामुळे तुमच्या जीवनात होणारे चमत्कार अनुभवा. दुसरा मंत्र आहे संकट मुक्तीसाठी, म्हणजे ओम रामाय नमः. हा सुद्धा अगदी साधा सोपा मंत्र आहे. त्या मंत्राची चमत्कारिक शक्ती तुम्ही रामनवमीच्या दिवशी नक्कीच अनुभवू शकता. तिसरा मंत्र अतिशय साधा सोपा आहे, तो म्हणजे श्रीरामचंद्राय नमः. हा मंत्र देखील तेवढाच शुभ मानला जातो आणि हा मंत्र जपणाऱ्याला चमत्कारिक अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत. यानंतरचा मंत्र आहे जय श्रीराम. या 3 अक्षरी मंत्राचा जप करणे सगळ्यात शक्तिशाली मानले जाते. यापैकी एक किंवा सर्व मंत्रांचा जप तुम्ही उद्या रामनवमीच्या दिवशी 11 वेळा करू शकता. याची चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्कीच येतील आणि रामनवमीच्या दिवशी याची शक्ती देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता रामनवमीच्या दिवशी पूजा कधी व कशी करावी, तसेच मंत्राचा जप केव्हा आणि कसा करावा याविषयी सविस्तर माहिती पाहूया. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घर स्वच्छ करून देवघर सजवावे. श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती ठेवावी. तुमच्याकडे दरबाराची मूर्ती असेल तर उत्तम, परंतु यापैकी कोणतीही मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून तुम्ही पूजा करू शकता. बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरी असतेच. याची पूजा करावी. शक्य असल्यास मूर्तीला गंगाजल किंवा पंचामृताने अभिषेक करावा. देवाला पिवळी फूल व तुळशीची पाने व्हावीत. यानंतर चंदन व धूपदीप अर्पण करावे. यानंतर वरील सांगितल्यापैकी कुठलाही एक जप घ्यावा आणि तो घरातील कोणीही, स्त्री असो वा पुरुष, लहान मुले असो, कोणीही 11 वेळा मनोभावी जपावा. यानंतर श्रीरामांच्या मूर्तीला फळांचा नैवेद्य दाखवावा. रामनवमीच्या दिवशी विशेष करून सुंठवडाचा नैवेद्य दाखवला जातो. सुंठवडा म्हणजे सुंठ आणि साखर याचे मिश्रण करून नैवेद्य दाखवला जातो. यासोबतच नैवेद्यामध्ये तुम्ही कैरीचे पन्ह, फळ किंवा खडीसाखरेचाही नैवेद्य दाखवू शकता. आवर्जून या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे वाचन करावे. अत्यंत फलदायी मानले जाते. दुपारी 12 वाजता ही प्रभू श्रीरामांच्या जन्माची वेळ आहे. त्यामुळे या वेळेस विशेष पूजा करावी, पाळणा हलवावा, तसेच आरती म्हणावी. प्रभू श्रीरामांची आरती करून पूजा संपन्न करावी. आपणाला जमेल तशी घरच्या घरी साधी सोपी पूजा करावी आणि राम जन्मोत्सव साजरा करावा. दिवसभर जमेन तेवढ्या वेळा श्रीराम जय राम जय जय राम हा जप करावा. यानंतर घरात भरभराटी येण्यासाठी काही उपाय करावेत. असं मानलं जातं की रामनवमीच्या दिवशी हे उपाय केल्याने त्याचे चांगले फळ आपणाला मिळते. त्यातीलच एक म्हणजे रामदीप लावणे. आपले कुठलीही इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, आपली मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी, तसेच घरातील भरभराट येण्यासाठी, सुख समृद्धी येण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामदीप लावला जातो. हे रामदीप संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ लावावे. एक दिवा घेऊन त्या दिव्यामध्ये तूप घालून हा दिवा तुळशीच्या जवळ प्रज्वलित करावा आणि रामनामाचा जप 108 वेळा करावा. आपली इच्छा तुळशी मातेला व भगवान श्रीरामांना सांगावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. रामनवमीच्या दिवशी रामायणातील बालकांड वाचन करणे हे अतिशय शुभ मानले जाते. यामुळे आपल्यावर येणारी आकस्मिक संकटे दूर होतात, तसेच आपले प्रत्येक क्षणी रक्षण होते. रामनवमीच्या दिवशी पिवळ्या अन्नाचे दान करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र, हळद तसेच पिवळे चणे गरिबांना दान करणेही शुभ मानले जाते. जेथे प्रभू श्रीराम असतात तेथे हनुमान हे असतातच. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी हनुमान चालिसेचे पठण देखील करावे. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी तुम्ही प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करू शकता.
श्रद्धेने केलेल्या उपायांमुळे नक्कीच अनुभव येऊ शकतात. या उपायांमुळे मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होते. घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. एवढेच नव्हे तर रामनवमीच्या दिवशी मनापासून मागितलेली इच्छा देखील पूर्ण होती. म्हणूनच रामनवमीच्या दिवशी आपणाला वेळ मिळेल तसा प्रभू श्रीरामांचा रामनामाचा जप नक्कीच करावा. याबरोबर कुटुंबामध्ये प्रेम आणि एकोपाही वाढतो. कोणतीही पूजा करायची झाली तर भाव महत्त्वाचा असतो. त्यामुळे मनोभावे प्रभू श्रीरामांची केलेली उपासना ही नक्कीच शुभ मानली जाते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.